काल हळद लागल्यावर फायनली उजडला आज लग्नाचा दिवस. तर दातगीत घासून सगळ्यात आधी हे पसारा इथं आणून लावला आणि काकासोबत हे रॅकची फिटिंग करून घेतली. हा सगळा पसारा दिलाय माझ्या बहिणीला लग्नात आणि त्यात खास म्हणजे ही बैलजोडी तुम्हाला कशी वाटली ते पण सांगा बरं का. काल बुंदी चिवडा करून झाला होता. आज सकाळपासून सकू माझ्या बायांसोबत चपात्या करायला लागली होती. लग्नातल्या चपात्या म्हणजे एकदम कडक असतात. तेवढ्यात हे पाहुणे भेटले, त्यांच्यासोबत व्हिडिओ काढून घेतला. नवरदेवाला काढलं शेवंतीसाठी. मी थांबलो होतो मामासोबत नवरीला मंडपात नेण्यासाठी. कलवऱ्यांसोबत निघाली नवरी पण गावात आणि मी पण दाजी सोबत पोहोचलो. नवरदेव नवरी पुढे फुलं टाकाय तर 5 कलवऱ्या होत्या. लग्न लावाय भरपूर पाहुणे मंडळी आले होते. त्यांच्या शुभाशीर्वादानं लग्न लागलं आणि वाडेकरांची वाडीसाठी गडबड चालू झाली. मी पण बरीच मित्रमंडळी लग्नाला आली होती. हे पाहुणे मंडळी आपले व्हिडिओ बघतात म्हणले, त्यांच्यासोबत फोटो काढून घेतले आणि स्टेजवर गेलो. सगळ्यांचे जेवण झाल्यावर दाजी आणि बाई सोबत जेवण केलं आणि वेळ आली नवरीला वाट लावायची. पाळणा हलवून झाला आणि निघालो गावाकडे. लग्नानंतर नवरीला वाट लावाय गावातल्या बाया खूप गर्दा करतात, कारण त्या पण बापाचे घर सोडून परक्या घरी राहायला आलेल्या असतात. लाडाची लेक सासरी जाताना सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. नवरीला वाट लावलं पुढं आणि मी सकोने होऊन गेलो दुसऱ्या गाडीनं कावलगावला, म्हणजेच बाईचं सासर.